कुठंतरी एखाद्या निवडणुकीमध्ये जरी अपयश आलं असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत आपण ते भरून काढू आणि त्या ताकदीने कामाला लागा एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी मी आपल्याला आलो। आणि शेवटी जे काय चालले काही बरं नाही। आणि शेवटी बापूंची किती वर्ष राजकारणात झाली मला माहीत नाही, माझी जवळपास 33 वर्ष झाली, त्यांची 25 वर्ष झाली। आता कुठंतरी तरुण मंडळींनी पुढे या, तरुण मंडळींनी पुढे येऊन आणि चांगली तरुण मंडळी कंसात त्यामध्ये ते म्हणावंच लागते चांगली, कारण चांगली तरुण मंडळी राजकारण म्हटलं की नको आपला उद्योग बरा असं म्हणायला लागली आणि जी काही कशातच नाही त्यांना राजकारण बरं वाटायला लागलं। म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या काळामध्ये नेते मंडळी कोण होती तर बॅरिस्टर होती, शिक्षक होती। महात्मा गांधी कोण होते? बॅरिस्टर होते। नेहरू बॅरिस्टर होते, सरदार पटेल बॅरिस्टर होते। ही सर्व मंडळी सुशिक्षित होती। आत्ताच्या काळामध्ये सुशिक्षित माणूस हा राजकारणामध्ये नकोच म्हणतो, तसं करून चालणार नाही। आपली चांगली मुलं राजकारणात आली तरच ते राजकारण टिकणार आहे आणि राजकारण नीट राहणार आहे। आणि टवाळ आली तर काय टवाळांचंच राजकारण होणार आहे, मग काय होणार? मग आज इथं उद्या तिथं परवा माहीत नाही कुठं, हे असं होता कामा नाही। हे कुठंतरी थांबवलं पाहिजे। काय